मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपकडनं बॅनरबाजीनं उत्तर देण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये भाजपनं बॅनरबाजी केली। इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, शिव्यांना नाही, अशा आशयाचे बॅनर्स लावत जरांगे यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे। पाहूयात। एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल बोलावं किंवा कुठल्याही व्यक्तीच्या आईबद्दल बोलावं ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही। शेतकऱ्याचं वाटोळं करून टाकलं, ते कर्तृत्व आहे हो। शेतकऱ्याचं वाटोळं केलं, लाडक्या बहिणीचं वाटोळं केलं, हे कर्तृत्व आहे त्यांचं। मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत धडकणार आहेत। दरम्यान त्यापूर्वीच भाजप नेत्यांनी जरांगेंविरोधात मोर्चा उघडलाय। भाजपनं जरांगेंविरोधात बॅनरबाजी केली आहे। जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांच्या आई संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। दरम्यान त्याच वक्तव्यावरून आता भाजपनं जरांगे पाटलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, शिव्यांना नाही, अशा आशयाचे बॅनर्स भाजपकडनं लावण्यात आले। शिवछत्रपतींच्या आदर्शाला धरून आम्ही महाराष्ट्र चालवतो, किंबहुना देश चालवतो। आणि मराठी माणूस म्हटला, मराठा माणूस म्हटला की छत्रपतींच्या आशीर्वादाने चालणारा व्यक्ती म्हणून आम्ही जेव्हा पाहतो, त्यावेळेला त्या नेतृत्वाने जे कोण असतील त्यांनी एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल बोलावं किंवा कुठल्याही व्यक्तीच्या आईबद्दल बोलावं ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही। मायक्रो ओबीसीचं तर पुरं वाटोळंच करून टाकलं। त्या कायकडी समाजाचं काय, रजपूत समाजाचं काय, कोळी समाजाचं काय, आदिवासींचं काय, आरक्षणाचं काय लकडचे, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचं काय, कायकडी समाजाच्या काय काय केलंय कुणाला माहिती। सत्ता फक्त फोडाफोडी करून की आणली, एवढंच कर्तृत्व आहे व बाकी काही कर्तृत्व नाही। शेतकऱ्याचं वाटोळं करून टाकलं, ते कर्तृत्व आहे हो। शेतकऱ्याचं वाटोळं केलं, लाडक्या बहिणीचं वाटोळं केलं, हे कर्तृत्व आहे त्यांचं। धनगराचं वाटोळं केलं, हे कर्तृत्व आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील नाव न घेता जरांगे पाटलांवर टीका केली आहे। देवेंद्र फडणवीसांनाच का टार्गेट केलं जातं असा सवाल त्यांनी केलाय। तर त्यांच्या कुटुंबासंदर्भात गलिच्छ वक्तव्य केली जात आहेत, त्यामुळे अशी वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहे, भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा आहे। पण काही लोक देवेंद्र फडणवीसजींच्या जातीला घेऊन, समाजाला घेऊन, त्यांच्या परिवाराला घेऊन या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये त्यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात आहे। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला हे मान्य नाही। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनताही सहन करणार नाही आहे। मी वारंवार सांगतो आहे की मराठा समाजाला आरक्षण देणे ही आमची जबाबदारी, आम्ही काम करतोय, आमचं सरकार काम करते आहे। अरे बाबा बावनकुळे साहेब, आमचं काढून दिलं रे तुम्ही त्यांना। आमचं 150 वर्षापूर्वीच आहे ते। जाऊ द्या ना, मला काही बोलायचंच नाही ना। मला लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन आझाद मैदानला उद्या करायचंय। लोकशाही आणि कायद्याचे नियम तोडून, त्याच्या अधीन राहून मला आंदोलन करायचं, नियम तोडायचे नाहीत। मुंबईकडे कूच करण्याआधी बीडमध्ये जरांगे पाटलांनी इशारा सभा घेतली होती। दरम्यान या सभेत त्यांनी फडणवीसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। दरम्यान त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं होतं। पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले, ते म्हणले पोलीस बघून घेते। पोलीस बघून घेते म्हणजे धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठ्याला? मग पोराठीची लाटच उसळल्यात। तुम्ही गोडी गुलाबीने काही करू शकता, दादागिरी नाही करू शकत तुम्ही मराठीची। आणि मी दादागिरी करायला मोजिता नसतो, मग मी मोजिता बी नसतो। मी मुंबईत येणार आहे आता तर मुंबईत येणार आहे। आता माग हटत बी नसतो, कोण आडीतोय बघतोच आता। तुम्ही दादागिरीची भाषा नाही का? मी एवढंच म्हणेन की जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही। कुठल्या स्त्रीबद्दल, कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही। आणि खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही। प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाप। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले, मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी आताच्या आंदोलनात देखील फडणवीसांनाच टार्गेट केल्याचं दिसतंय। त्यामुळे भाजप नेते देखील जरांगे पाटलांविरोधात आक्रमक झालेत। जरांगे मुंबईत धडकण्याआधीच भाजपनं जरांगे पाटलांना बॅनरबाजीच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।